ज्या घराला छतच नाहीये, म्हणजे वरती ऊन वारा आलं तरी ते खाली येणारच आहे. छतच नाही म्हणजे सगळंच आहे. ऊन आला तर त्याने झेलायचं, पाऊस आला तर झेलायचं, वारा आला तर झेलायचं. त्या पद्धतीने विधवा महिलेचं आयुष्य असतं. तर काही लोक असेही बोलायचे की अरे आत्ताच तिच्या मिस्टरांचं निधन झालंय आणि अगदी 12व्या दिवशी मी तो निर्णय घेतला की रिक्षा चालवायची. 4 वाजता रिक्षा काढायची मॅम. कारण असं की ज्यावेळेस मी पहाटे रिक्षा काढायची त्यावेळेस रस्ते खाली असायचे, पॅसेंजर भरपूर असायचे, काही पॅसेंजर बसायचे, काही पॅसेंजर निगेटिव्ह की नाही लेडीज आहे. पण माझा स्वाभिमान मला नव्हता सांगत की मी आई वडिलांकडे राहून माझी मुलं म्हणजे भाऊ मला मुलांना माझ्या सांभाळेल एवढं कॅपेबल होते. पण मी तिकडे नाही गेली की मला स्वाभिमानानेच राहायचं होतं. मला ते विसरत नाही मॅम, कारण माझ्या घरात काहीच नव्हतं, राशन नव्हतं, तेल नव्हतं, अशी अवस्था होती. कॅरेक्टरवरती सवाल होत होते. त्यावेळेस वाईट वाटत होतं मॅम. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आमच्या चॅनलवरती स्वागत आहे. खरं तर आज एका मुलीची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या मुलीचं बालपण जे आहे ते अगदी ग्रामीण भागात गेलं. 17व्या वर्षी तिचं लग्न झालं आणि मुंबई या ठिकाणी लग्न होऊन ती गेली. काही वर्ष सुखासमाधानानं तिकडे तिने घालवले. मात्र वयाच्या 26व्या वर्षी त्यांच्या पतीचं निधन झालं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांच्या संघर्षाला सुरुवात झाली. आणि अगदी रिक्षा चालवण्यापासून सेल्समॅनचं काम करण्यापासून त्यांचा जो संघर्ष आहे तो चालू होता. त्यानंतर कोविड आलं. कोविडच्या एंट्री नंतर त्यांनी मुंबई सोडलं, अगदी चकाकीचं जे आयुष्य होतं, लाईफस्टाईल होती ते सोडलं आणि त्या सुळेवाडी या गावात आल्या आणि इथून परत एकदा स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची त्यांची जी जिद्द होती ती आपल्याला दिसून येते. कारण की सुळेवाडी या ठिकाणी आल्यावर पोटाचा प्रश्न होता, काम काय करायचं हा प्रश्न होता आणि त्यासाठी त्यांनी अगदी शेतात जाऊन खुरपण्याचं काम असेल किंवा इतर जी कामं असतील ते केलं. आणि त्यामुळं माणदेशी मातीतून या ज्या ताई आहेत त्यांनी कशा पद्धतीनं भरारी घेतली तेच आपण त्यांचा जो प्रवास आहे तो आजच्या या मुलाखतीतून जाणून घेणार आहोत. नमस्कार सारिका ताई. नमस्ते. आमच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. खरं तर एवढं सगळं मी प्रस्तावनामध्ये सांगितलंय, मात्र तुमच्याकडून प्रत्येक गोष्ट मला जाणून घ्यायची आहे. कशा पद्धतीचं बालपण होतं, काय होतं आयुष्य आधी ग्रामीण भागात? माझं माहेर आहे ते महूद, सांगोला तालुक्यातलं महूद हे गाव आहे. सेम बालपण माझं खूप सुंदर गेलं, अगदी छान गेलं. माझं जे शाळा आहे ते चिकमौद माननीय सुशीलकुमार शिंदे माध्यमिक विद्यालय चिकमौद इथं माझं प्राथमिक शिक्षण झालं. त्याच्यानंतर माझं लग्न झालं, 17व्या वर्षी लग्न झालं. जसे आपण स्वप्न बघतो की मुंबईचं जीवन खूप छान असतं, त्या हिशोबाने मीही स्वप्न पाहिली होती आणि माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मी मुंबईलाही गेल्यानंतर काही दिवस माझे सुखासमाधानात चांगले गेले. पण काही काळानंतर एक 5-7 वर्षानंतर माझ्या मिस्टरांना काही आजार झाले आणि संघर्ष मग तिथूनच माझा सुरू झाला. खरं तर म्हणजे आजारपण, दवाखाना त्यांचा, त्याच्यानंतर जे असेल ते मुलांचं शिक्षण. माझी 2 मुलं आहेत, मला 1 मुलगा आहे. हो, 1 मुलगा आहे. तर जेव्हा मिस्टरांचं निधन झालं कशा पद्धतीचं, म्हणजे पहिली काय वाटत होतं की आता कसं हे सगळं? 2 मुलं होती, त्यांची जबाबदारी होती, कर्ज होतं म्हणालात तुम्ही आधी. हो मॅम. मेन तर कसं असतं, एक माझ्या मिस्टरांना तसं पाहायला गेलं तर दारूचं व्यसन होतं. एक दारुड्या नवऱ्याची किंवा दारुड्या संसाराची कहाणी काय असते हे मी सांगायला नकोय, आपण समाजात बघतच असतो. त्याच पद्धतीने माझंही होतं. 2 मुलं, ते दारू प्यायचे, सगळ्याच गोष्टी, आर्थिक स्थिती हे होती, त्याच्यामध्ये त्यांचा लिव्हर खराब झाला, हॉस्पिटल आणि घर, चिक्कार पैसे. त्यांना मी अगदी डॉक्टरांनी मला 6 महिने जगणार नाहीत म्हणून त्यांना सांगितलं होतं. त्याच्यानंतर मी त्यांना 6 वर्ष जगवले, म्हणजे त्यांच्या ब्लड चढवण्यापासून टोटली सगळं हॉस्पिटलला. त्या काळात आर्थिकचं कसं? आर्थिक स्थिती मॅम, मी रिक्षा चालवायची, त्याच्यानंतर सेल्समनचं काम करायची, जे माझं सकाळी 10 ते 4चं टाइम असायचं. पण अदर प्रोडक्ट मी घेऊन विकायची, जे मला दिवसाला 200-250 रुपये त्या प्रोडक्ट पाठीमागे मिळायचे. त्याचं आणून मी त्यांना हॉस्पिटलला सलाईन वगैरे लावायची. अशा पद्धतीने त्यांच्यावरती उपचार केले. मला आर्थिक मदत ही कोणी केली नाहीये, म्हणजे खूप स्थिती खराब होती. अर्थकारणासाठी तुम्ही म्हणालात की रिक्षा चालवली, पण मुंबई सारख्या शहरात जिथं अगदी रश असतो, काय वाटलं पहिल्यांदा जेव्हा रिक्षा हँडल हातात घेतला? काय भावना होती?
आणि मॅम लोकांची कशी प्रतिक्रिया होती जेव्हा तुम्ही रिक्षा चालवत होता? हो मॅम, जे काही लोक होते हसत सुद्धा होते की अरे म्हणजे मी ज्यावेळेस लाईनला रिक्षा चालवली ती म्हणजे माझ्या मिस्टरांच्या निधनानंतरच चालवली रिक्षावरती पैसे कमवायचे आणि मुलांना हे करायचं त्या हेतूने मी ज्यावेळेस मिस्टर ऑफ झाल्यानंतर तर काही लोक असेही बोलायचे की अरे आत्ताच तिच्या मिस्टरांचं निधन झालंय आणि अगदी 12व्या दिवशी मी तो निर्णय घेतला की रिक्षा चालवायची. रिझन असा की जे माझे ड्रायव्हर होते पहिले जे गाडीवर माझ्या मिस्टरांनी ड्रायव्हर ठेवलेले त्यांना ज्यावेळेस मी रिक्षाची शीप मागितली म्हणजे रिक्षा तुमचीच होती का? माझीच रिक्षा होती पण त्यांना मी भाड्याने दिली बरं, होती. बरं. ज्यावेळेस मी त्यांना शीप मागितली त्यावेळेस त्यांनी मला उद्धटपणे काही शब्द बोलले तर मग मी तेव्हाच निर्णय घेतला की आपलीच वस्तू देऊन आपण त्यांच्याकडे पैशाची मागणी करण्यापेक्षा आणि वाद करण्यापेक्षा आपण स्वतःच का नाही करायचं. बरं. म्हणून मी माझ्या धीरांचा सपोर्ट घेतला. मावस दीर होते अजित सुळे त्यांनी मला रिक्षा शिकवली. एकदा दोनदा दाखवलं की अशी रिक्षा चालवायची हे ते. त्याच्यानंतर मी रिक्षा चालवायला शिकले. मी सकाळी पहाटे 4 वाजता रिक्षा काढायची मॅम. कारण असं की ज्यावेळेस मी पहाटे रिक्षा काढायची त्यावेळेस रस्ते खाली असायचे. पॅसेंजर भरपूर असायचे. काही पॅसेंजर बसायचे काही पॅसेंजर निगेटिव्ह की नाही लेडीज आहे आणि त्या भागात एक ताई होते आणि सेकंड दुसऱ्या नंबरला मी रिक्षा चालवणार. म्हणजे दोघी होतात? दोघी आम्ही होतो. एक ताई होत्या श्रीप्रस्थाच्या त्याही रिक्षा चालवायच्या आणि मी होती. मग निगेटिव्हच होतं सगळ्या गोष्टी पण 10 लोकांमध्ये कुठेतरी एखादी व्यक्ती मला थम्स द्यायची पुढे 2 व्हीलर वरून जाताना किंवा 4 व्हीलर वरून जाताना किंवा रिक्षावाले सुद्धा. तर ते 1 किंवा 2 पॉझिटिव्ह लोकांना पाहून मी करते ते ठीक आहे आणि मला असं कधी आजूबाजूला काय चाललंय ते मी बघतच नव्हते मॅम. घोड्याला लगाम लावावं त्या पद्धतीने मी समोर नजर होती कारण आजूबाजूचे कान पूर्ण बंद केले होते. माझ्या मुलांना मला मोठं करायचं होतं आणि माझी काही स्वप्न होती ती पूर्ण करायची होती त्याच्यासाठी. जेव्हा मिस्टरांचं निधन झालं तेव्हा मुलं केवढी होती? 8 वर्षाची मुलगी होती माझी आणि 10 वर्षाचा मुलगा होता मॅम माझा. 4थीला माझी मुलगी 3रीला शिकत होती. मुलगा माझा 4थीत शिकत होता. रिक्षा चालवली पुढे सेल्समॅनचं पण काम केलं तुम्ही म्हणालात. हो, मी 2012 पासून सेल्समॅनचं काम करत होते. रिक्षा तर मी नंतर चालवली पण जे PNG प्रॉक्टर अँड गॅम्बल कंपनी आहे त्यामध्ये मी हाऊस टू हाऊस प्रमोशन ऍक्टिव्हिटीचं काम केलं. घरोघरी जाऊन प्रोडक्टची माहिती द्यायची आणि सेलिंग करायचं. SR मार्केटिंग मध्ये मी या एजन्सीकडे काम करत होती. तिथं मला सॅलरी भेटायची त्याच्यावरती मी माझं घराचं भाडं असेल किंवा इतर काय असेल ते करत होते पण तेवढं करून माझं कर्ज जाणार नव्हतं. म्हणून एवढे कष्ट करून भागत होतं का? म्हणजे मुलांचं शिक्षणाचा खर्च असेल, खाणं पिणं असेल, राहणं, त्याचं घर भाडं, मग रिक्षाला किती दिवसाला किती पडत होते? हो मॅम, मी 600 ते 700 रुपये दिवसाला कमवायची. माझं टार्गेट असायचं सकाळचं मी पेट्रोलचे पैसे काढून कमीत कमी 200 ते 300 रुपये सकाळचे सकाळी 4 ते 8 ते 9 या दरम्यान करायची. नंतर मी सेल्समनच्या कामाला जायची. 10 ते 4च्या काळात मी माझ्या ड्युटीवरती असायची. 4 वाजता रिटर्न आले की मुलं शाळेतून येईल त्यांना काहीतरी करून ठेवायचं खायला वगैरे आणि मग त्याच्यानंतर मी माझी तयारी करायची. रिक्षात पुन्हा पेट्रोल टाकायचं आणि संध्याकाळी 8 पर्यंत रिक्षा चालवायची. तेव्हा मला 200-300 रुपये भेटायचे. म्हणजे 500-600 रुपये मध्ये मी माझं असं हळूहळू म्हणजे करत गेली. 2-3 वर्षानंतर मॅम ठीकठाक झालं. म्हणजे माझी रिक्षाही व्यवस्थित आणि माझं कामही चांगलं झालं. आता त्यानंतरचा जो तुमचा एकदम सूर लागला होता मुंबई सारख्या शहरात सेटल झाला होता म्हणायला हरकत नाही. त्यानंतर कोविड आला आणि कोविड मुळे सगळंच आयुष्य बदललं. हो मॅम, तुम्हाला सुळेवाडीला यावं लागलं. तिथूनचा प्रवास म्हणजे आपण पिक्चर बघतो तेव्हा मध्ये इंटरव्हल येतो तसं इथं सगळं चेंज होत गेलं. हो मॅम, ती काय तो प्रवास कसा झाला? 17 मार्च 2020 या दिवशी कर्फ्यू लागू केले आणि माझं सेल्समनचं काम त्याच दिवशी मला वरून एजन्सीने सांगितलं की नाही स्टॉप असं आणि त्याच दिवशी रिक्षा सुद्धा बंद झाल्या. माझ्या रिक्षांची चाकं थांबली. सेल्समनची बॅग मला खाली ठेवावी लागली. मग मला जगण्याला कुठला मार्गच नव्हता. मग आता एवढं बंद होईल असं नाही वाटलं होतं. त्यामुळे मी नॉर्मली मुलांना घेऊन आणि मी मुलांना घेऊन आईकडे गेली. आईकडे राहिली. त्याच्यानंतर काही 8-10 दिवस गेल्यानंतर मी वडिलांना सांगितलं की माझं जे मूळ गाव आहे सुळेवाडी त्या ठिकाणी मी जाऊन राहते थोडे दिवस. म्हणजे जर झालं व्यवस्थित तर मी पुन्हा जाईन मुंबईला. आई वडिलांचं हेच मत होतं की आज न उद्या कोविडचं होईल मग वेल सेटल आहे तर तू जा. कारण हा भाग आहे दुष्काळी भाग आहे, ड्राय भाग आहे, इकडे पाणी नाहीये. त्यामुळे आई वडिलांचं मत असं होतं.
मग मी इकडे आली, सुळेवाडीला आली. आल्यानंतर मी माझ्या दिरांशी वगैरे, माझे चुलत दीर होते, चुलत सासरे होते, त्यांच्याशी बोलणं केलं की मी इकडे शेती करते, मला जी माझी शेती आहे ती मला द्या. मग त्यांनी मला शेती दिली आणि मग मी तिथं शेतीमध्ये पहिलं पीक म्हणजे मार्च एप्रिलला तर पाणी नसतंच, एकतर ड्राय भाग आहे, जे पण 10-15 मिनिटं काही पाणी असेल त्याच्यावरती मी पहिलं पीक म्हणजे पावटा आणि गवार केली आणि त्याच्यामध्ये मेथीची आणि कोथिंबीरची भाजी लावली होती. ते पहिलं पीक केलं शेतीमध्ये. काय अनुभव होता का? काय कसं असतं, कोणत्या सीझन मध्ये कोणतं पीक येतं काय? नाही मॅम, आता तसं सांगायला गेलं तर मला काहीच माहिती नव्हतं. म्हणजे दीर माझे करणार आहेत ज्वारी म्हणून मी ज्वारी करते, ते गहू करणार आहेत म्हणून मी गहू करते, ह्या पद्धतीने मी पिकं करत होती. ते म्हणायचे की ह्या हंगामात एवढ्या लवकर हे पेरायचं नाही, पण मी पहिला पाऊस पडला की पहिली मका पेरून घ्यायची. म्हणजे अशा अवस्थेत ते मला काहीच माहित नव्हतं. करत होते. सपोर्ट सिस्टम कसा होता? सासू सासरे असतील, माझे सासू सासरे, मी इकडे आल्यानंतर माझ्या सासूबाईंचं निधन झालं 1-1.5 वर्षात. त्यांची तब्येत बरीच नव्हती. सासरे मला गावी यायच्या अगोदरच वारले होते, त्यामुळे सपोर्टला तर कोणच नाही. माझे एक दीर आणि जाऊबाई आहेत, वनिता सुळे आणि भागवत सुळे. यांनी मला ज्यावेळेस इथं आल्यानंतर घर नव्हतं राहायला, त्यांच्या घरी मी 10-12 दिवस राहिले आणि त्यांनी मला सपोर्ट केला की तू राहा. मग घर बांधण्यापासून असेल किंवा मुलांचं असेल, हा त्यांनी मला स्टार्टिंगला सपोर्ट केला. तसंच माझे भाऊ होते 2, त्यामुळे कमी जास्तीला काय असेल तर मला विचारत होते. नितीन असेल, सचिन असेल, ते मला विचारत होते. आई पप्पांचाही सपोर्ट होता आणि करत होते. पण ज्या वेळेस मॅम सगळं तर आहे, मी घर पत्र्याचं बनवलं, सगळं केलं, दीदींकडून भांडी घेतली, करायला लागले. मुलांना मी शाळेत ऍडमिशन घेतलं, तेवढ्या शाळा चालू नव्हत्या त्यावेळेस. इथं माझी 7वी-8वीला मुलं होती. आल्यानंतर ऍडमिशन घेतले, इथं शेंडगेंची संस्था आहे तिथं. पण आता या मुलांना शिक्षण द्यायचं कसं, रोजगार नाहीये. मग ज्यावेळेस ह्या दीदी दुसरीकडे कामाला जायच्या, खुरपणीच्या कामाला, मग त्यांनी मला सांगितलं तू पण कामाला चल म्हणून. मग मी त्यांच्याकडे, आमच्या इकडच्या सुळेवाडीतल्या बायका टेम्पो मध्ये कामाला जातात, इतर ठिकाणी पिलीवणी आसपासच्या भागात, ज्या भागात पाणी आहे त्या भागात त्या महिला कामाला जातात. तर मी कामाला जायला लागले. मला स्किन प्रॉब्लेम असल्यामुळे उन्हाचा त्रास व्हायचा, काम जमत नव्हतं. शहरात राहिल्यामुळे एवढं काम मी नव्हते, पण मला बायका सांभाळून घ्यायच्या. काम केलं थोडं, 1 महिना 2 महिने मी काम केलं. पण मी त्यावेळेस काम करताना ज्यावेळेस ते ओनर असायचे, शेतकरी असायचे, ते बोलायचे महिलांना, खूप ओरडायचे. खूप कष्टाचं काम होतं. कष्ट तरी भरपूर आहे, पण तेवढं त्यांचा मोबदलाही तेवढा नाही. 200 रुपये पर डे रोज मिळायचा. मी एक दिवस निश्चय केला की आपण ह्या महिलांसाठी एक ना एक दिवस काही ना काही रोजगार उपलब्ध करून द्यायचा, की त्या महिलांनी त्यांचा मोबदलाही चांगला भेटेल, पगारही चांगला मिळेल आणि त्या महिला जर आर्थिकरित्या सक्षम झाल्या तर पुढे त्यांच्या मुलांचं शिक्षण आहे. काही आज बरंच मी इथं बघत होते, 7वी-8वीतून मुलांनी शाळा सोडली. रिझन काय विचारला तर ते सांगायचे की परिस्थिती नाहीये, पुढे शिकवायची आमची कॅपॅसिटी नाही म्हणून आम्ही मुलांना शाळेतून काढलंय. मुलींची लग्न 7वी-8वीतूनच किंवा 9वी-10वीतून अशी. तर मग तो निर्णय मी घेतला आणि जेव्हा हातात घेतलं, हो मॅम, खुरपायला लागला, काही सवय नव्हती, हाताला फोड वगैरे आले होते का काय? हो मॅम, नक्कीच. आजही आणि खचायला होत होतं का त्या काळात? असं बास असं सोडून द्यावं असं काय वाटत होतं? खूप वाटत होतं मॅम, की मी आई वडिलांकडे जाऊन राहिले तर तिथं मी राहू शकत होते, पण माझा स्वाभिमान मला नव्हता सांगत की मी आई वडिलांकडे राहून माझी मुलं, म्हणजे भाऊ, मला मुलांना माझ्या सांभाळायला एवढं कॅपेबल होते. पण मी तिकडे नाही गेली, की मला स्वाभिमानानेच राहायचं होतं. त्यामुळे त्या अडचणींना सामना केला. नक्कीच माझ्या हाताला फोड आले होते, खुरपताना असेल, बाजरी काढताना असेल किंवा ते गवत कापणीचं, मला खूप कठीण काम. एक किस्सा सांगते मॅम तुम्हाला मी. डाळिंबाचे काटे काढायचे असतात, ते काम होतं. काटे काढताना ते मला नाही माहिती की ते हाताला लागतं वगैरे भरपूर. तर काटे, माल काढायचा असेल, माल नाही, डाळिंबाचे ते फुट्या काढतात, तर त्याचे काटे पूर्ण हाताला असेच पूर्ण दरंडे झालेले, रक्त निघत होतं. पटापट कुठे ना कुठे हातात काटे घुसायचे. तो आजही मला आठवतं की तो दिवस माझ्यासाठी खूप कठीण होता. आणि जे शेतकरी होते त्यांच्याकडे मी माझी जी रोजंदारी होती त्याच दिवशी मागितली होती, कारण मला ते विसरत नाही मॅम. कारण माझ्या घरात काहीच नव्हतं, राशन नव्हतं, तेल नव्हतं, अशी अवस्था होती. त्यामुळे मी ती रोजंदारी त्यांनी मला दिला आणि मग मी ती घरात राशन आणलं आणि मुलांना मी चहा असेल, जे बाजार सगळा संपला होता, सगळं संपलेला होता. आणि मी त्या दिवशी म्हणजे
आठवड्याला ते देतात, पण मी दीदींना सांगितलं की दीदी मला त्यांना माझे आजचं कामाची हाजरी मला आजच द्यायला सांग. तो प्रसंग होता. आणि कधी कधी काय व्हायचं म्हणजे त्यांचा दीदींचा तर सपोर्ट असायचा, बट शेजारी वगैरे असं चांगलं पदार्थ बनवले, जेवण बनवलं, ते मुलं सांगायची मम्मी आज इकडे हे बनवलंय, तिकडे ते बनवलंय. तर मला कुठेतरी हर्ट व्हायचं की मी मुलांना तेवढं नाही देऊ शकत आहे. आणि ती मुलं मुंबईत राहिलेली नाही, त्यांना असं. पण मुलांनी सुद्धा ते मॅनेज केलं. चुलीवरचं जेवण असायचं, काट्या कुट्या गोळा करून आणायची मुलगी छोटीशी, मी कुठेतरी कामाला गेलेली असायची. आणि ते चुलीवरती ते 7वीला होती ती, पण लहानच होती रोशनी. मग कुठेतरी करायची मम्मी, मी भात बनवला, हे बनवलं, ते बनवलं, चुलीवर करायची अशी अवस्था. पण मी महत्वाचं मला असं वाटतं की जरी तुम्ही सोयी सुविधा देऊ शकला नसला किंवा चांगलं चांगलं खाऊ घालू शकला नसता, तरी स्वाभिमानानं कसं जगायचं ही शिकवण तुम्ही तुमच्या मुलांना दिली, आणि ते महत्वाचं आहे हो आजच्या मॅम. काळात. हो. पुढं मग कसं मग यातून मानदेशी संस्था तुम्ही म्हणालात. मी बाजरीकडेच्या कामासाठी मोडणीला आम्ही गेलो. गेल्यानंतर तिकडे आम्हाला 250 रुपये हजेरी भेटायची. दीदी आणि मी गाडीवरती गेलो. गेल्यानंतर किस्सा असा झाला की माझी गाडी पंक्चर झाली आणि मानदेशी फाउंडेशन जी संस्था आहे त्याच्या बाजूलाच मी ते गॅरेज होतं. ते गाडी पंक्चर काढताना मी संस्थेकडे पाहिलं आणि ज्येष्ठ ऑफिस सुटलं होतं. सगळ्या खूप साऱ्या महिला, फक्त महिलाच होत्या. जेंट्सचा स्टाफ फक्त 5% 100, बाकीचं 95% जे लेडीज स्टाफ होता. मग मी पाहिल्यानंतर तिथे एक वॉचमन काका होते. त्यांना विचारलं, काका इकडे काही महिलांसाठी काम असतं का? तर त्यांनी मला सांगितलं हो. आणि मग मला मी त्यांना सांगितलं की मला जर काम करायचं असेल तर काय करावं लागेल. तर ते बोलले की मी मॅडमचा नंबर देतो. मला त्यांनी मॅडमचा नंबर दिला. मॅडमशी मी घरी आली, कॉन्टॅक्ट केलं की मॅम मला असं असं काम पाहिजे. की मी त्यांना माझ्या कामाबद्दल किंवा माझ्या अनुभवाबद्दल सगळंच सांगितलं. मी सिंगल मदर आहे. मी सेल्समनचं काम केलंय, रिक्षा चालवली आणि मला आता कोविडमध्ये मी गावी शिकते, तर मला काम पाहिजे. मॅमने मला सेकंड डेला इंटरव्ह्यू साठी म्हणजे बोलवलं. मी गेली. माझा इंटरव्ह्यू झाला 1 तारखेला. 2 तारखेला मला त्यांनी जॉईनिंग सांगितलं. 3-4 तारखेला मला ट्रेनिंग दिलं. माझं जे सिलेक्शन झालं ते गोट डॉक्टर म्हणून. जी रिक्षावाली सारिका सुळे आणि आता गोट डॉक्टर. मग ते मला कठीण होतं. पण जे मला त्यांनी काही ट्रेनिंग देईल ते मी मनापासून ट्रेनिंग घेतलं. जे लसीकरण, गोट आणि साठी माझं काम होतं. मेन तर आमचं शेळ्यांना EI कॉल म्हणजे कृत्रिम रेतन करणं हे काम होतं. मला मॅमने सांगितलं की असं असं ट्रेनिंग आहे. सुनीता कांबळे मॅम आहेत, त्यांनी मला ट्रेनिंग दिलं. त्यांनी मला लसीकरण असेल, त्याच्यानंतर प्रायमरी ट्रीटमेंट असतील, हे सगळं त्यांनी शिकवलं. आणि त्याच्यानंतर मी काम करायला लागले. माझं जे पहिलं EI कॉलचं सक्सेस झालं म्हणजे शेळी भरलेली पिलीव या ठिकाणीच झालं. ज्यावेळेस त्या शेळीला भरल्यानंतर पिल्ल 2 झाली बोर जातीची आणि ते शेतकरी खूप खुश होते. तीच मला पहिलं म्हणजे सक्सेस झाल्यानंतर खूप छान वाटलं. आणि की मी असं वाटलं का आशेचं किरण की आता आपले दिवस बदलतील? हो मॅम. या क्षणानंतर असं हो नक्कीच वाटलं, कारण मी मानदेशीमध्ये खूप अनुभव घ्यायला मला भेटला. सगळ्या महिला गरजूवंत होत्या आणि पूर्ण वर्तुळ म्हटलं तरी चालेल असं मानदेशीमध्ये होतं. मी तिथं शिकले म्हणजे खूप शिकले. मला तिथं त्यांनी लोकर कटिंग, जे मेंढ्यांची लोकर कटिंग आपल्याकडे जेंट्स पण करायला खूप कठीण काम आहे. त्याची काय मशीन असते? मशीन असते त्याची. ज्यावेळेस मी ट्रेनिंग घेतलं त्यावेळेस मॅमला सांगितलं की आपण लोकर कटिंग करूया. मग त्यांनी मशीन वगैरे आम्हाला अवेलेबल करून दिली, मशीन दिली. मी दिवसाला मॅम 50-50, 60-60 मेंढ्यांची लोकर कटिंग करत होती. कारण तीच लोकर कटिंग केलं तर आम्हाला आमच्या ऑफिसला संस्थेला जमा नाही करायचं. सेवा शुल्क जे आपण शेतकऱ्यांकडनं घे ते आम्हाला दिलेलं असायचं आणि त्यांनी मानधनही आम्हाला दिलेलं. म्हणजे पेमेंट ही असायचं, जे काही शेतकऱ्यांकडनं आपण घेईल ते आम्हालाच असायचं. म्हणजे जेवढं मेहनत करू तेवढं आपल्याला ते मिळत होतं. त्यामुळे दिल तोडून मेहनत केली, प्रामाणिकपणे मेहनत केली. महिलांना शेळीपालन प्रशिक्षण दिले, महिलांना सक्षम बनवलं. कुक्कुटपालन, त्यांना कोणत्या शेळ्या घ्याव्या आपल्या हवामानात वाढणाऱ्या, आपण कुक्कुटपालन कसं करावं, शेळीपालन कसं करावं, आणि आर्थिक म्हणजे मदत सुद्धा आम्ही केली. मानदेश फाउंडेशन मधून त्यांना रिव्हॉल्विंग फंड असेल ह्या स्वरूपात आम्ही महिलांना आम्ही आर्थिक मदतही केली आणि तशा महिला सक्षम झाल्या. आता कष्ट भरपूर केलं तुम्ही. घरी स्वयंपाक वगैरे सगळं करून आवरून जायचं का? दीदी हातभार लावायची? हो, मुलीचा मला खूप हातभार होता. आणि सकाळी मला आता इथं सुद्धा माझं रुटीन असं होतं, सकाळी 4ला उठायचं. 4 वाजता
माझं काही थोडं स्वतःच्या स्वास्थ्यासाठी व्यायाम असेल ते करायचं, डेली रुटीन असतं. हम्म. त्याच्यानंतर मी 4:30ला माझं जे काही घरातली कामं आहेत आवरायची, हम्म. 4:30-5 पर्यंत डब्बे बनवायचे मुलांचे डब्बे द्यायचे आणि त्याच्यानंतर देवपूजा करून 6:30 वाजता मी घरातून बाहेर निघते. माझं दिवसभर कष्ट. दिवसभर माझं मग ते रनिंग चालू. हम्म. सकाळी 7 वाजता मी ड्युटीवर जायचं. माझं लोकेशन पहिलं सकाळी 7चं असायचं. 3 ते 4 वर्ष मी मानदेश फाउंडेशन कडे काम केलं मॅम. आणि मानदेश फाउंडेशन मध्ये काम करत असताना मला 2022ला दिल्लीला जायची संधी दिली. दिल्लीला पुरस्कारासाठी होता, संस्थेला पुरस्कार होता. पण त्याच्याबरोबर आमच्याकडे अशा महिला गरजवंत महिला काम करतात आणि मला मनोगत माझं स्टोरी सुद्धा व्यक्त करण्याचं तिथं संधी भेटली. मी तिथं स्टोरी जी माझी असेल स्टोरी मी तिथं व्यक्त केली दिल्लीला. तुम्ही विमानानं गेला होता? हो मॅम, माझं पहिल्यांदाच मी विमानात बसले. काय वाटत होतं? म्हणजे आता रिक्षा चालवण्यापासून ते आता प्लेन मध्ये बसणार होता, पहिल्यांदा जेव्हा बसला काय भावना होती तेव्हा? झाले यशस्वी असं वाटलं? यस, नक्कीच वाटलं. ज्यावेळेस मॅमने मला सांगितलं कॉल करून, शिंदे मॅम आहेत, त्यांनी सांगितलं की सारिका आपल्याला दिल्लीला जायचंय, असं असं आहे. त्यावेळेसच खूप वाटलं की नाही, म्हणजे मी स्वामी भक्त आहे, स्वामींना धन्यवाद दिला की सांगितलं मी माझं प्रामाणिक कष्ट आहे त्याच हे चीज आहे हे सांगत गेली. आणि मला खूप आनंद झाला त्यावेळेस. तयारी केली, मग मी दिल्लीला गेली, तिथं माझं मनोगत व्यक्त केलं. मॅम सांगायचं म्हणजे सगळी लोक इंग्लिश बोलणारी होती तिथं आणि मी धडधडीत दिल्लीमध्ये. काही लोकांना हिंदीही समजत होतं, पण मी धडधडीत मराठीत जी माझी स्टोरी आहे ती सांगितली. जो माझा प्रवास रिक्षावाली पासूनचा आज गोड डॉक्टर पर्यंतचा, त्याच्यानंतर अगदी हॉल थक्क झाला होता माझी स्टोरी ऐकून. खूप छान वाटलं मला. तिथून आल्यानंतर सुद्धा मला बरेच पुरस्कार, म्हणजे मला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जो पुरस्कार आहे राष्ट्रीयकृत, तो पुरस्कार 2023ला भेटला. 2018ला मला मेन पुरस्कार म्हटलं तर जी माझ्या पाठीवरती थाप माईंची, सिंधुताई सतपाळांची भेटली. ज्यावेळेस 6च महिने मला रिक्षा चालवून झालं होतं आणि कोणीतरी सांगितलं की आमच्याकडे अशा ताई आहेत की त्यांचे मिस्टर वारलेत आणि मुलांसाठी त्या रिक्षा चालवतात आहे. तर माईंना भेटायची संधी भेटली मला. आणि ज्यावेळेस मी माईंना भेटली त्यावेळेस माईंनी मला एकच शब्द सांगितलं होतं, बेटा तुला मी काय सांगू की माझ्या वयाच्या 20व्या वर्षी मी घरातून बाहेर निघाली, माझ्या मिस्टरांनी मला घराच्या बाहेर काढलं आणि तुला तर 26व्या वर्षी देवाने आजाद केलंय, तुला भरारी घ्यायची बेटा. आता तुला मोकळी केलीस, तुला भरारी घ्यायची आणि पुढे जायचं. बंधनं नाहीत कोण, बंधनं नाहीत. हो नक्कीच. तर मग तो माईंचा थाप माझ्या. आणि ज्यावेळेस मी खचत असायची, मला दुःख व्हायचं, रडायची, अनंत अडचणी आल्या रिक्षा चालवताना. काही चुकीची लोक भेटायची, पॅसेंजर चुकीचे भेटायचे, वादावादी व्हायचे, कधी कधी बराच त्रास झाला. पण मी मुलांच्या समोर मॅम कधीच रडले नाही, दुःख नेहमी लपवत राहिली. डोळे पुसून नेहमी घरात जाताना मात्र हसतच मुलांच्या समोर गेली. मुलांना कोणतं दुःख जाणवू दिलं नाही तुम्ही? नाही दुःख जाणवू दिलं. आणि मेन म्हणजे दैवी देणगी म्हणेन माझ्या मुलांची मला. मुलंही खूप सामंजस्य आणि दोघांनीही मला समजून घेतलं प्रत्येक गोष्टीत त्या लोकांनी. म्हणजे असं कधी कोणत्या गोष्टीचा हट्ट केला नाहीये किंवा कोणतंच नाही. सगळ्या गोष्टी मॅच्युअरपणे त्यांनी सपोर्ट करत गेले. त्यांचा मुलांचा खूप सपोर्ट आहे. खरं तर परत थोडस मागं जाऊ, जेव्हा तुम्ही आला गावाकडे, एक समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे, सिंगल मदर तुम्ही म्हणता किंवा नवऱ्याचं निधन झालेलं आहे, समाज त्या पद्धतीनं एक्सेप्ट करत नाही. म्हणजे कार्यक्रम असतील, लग्न असतील, जे काही आपले कार्यक्रम असतात त्यामध्ये असं काय वाटायचं तेव्हा? मग तुम्हाला एक्सेप्ट केलं का इथं? हा मॅम, कसं असतं समाज आज विधवा महिला म्हटलं ना की एक मी उदाहरण सांगेन. ज्या घराला शेतच नाहीये, म्हणजे वरती ऊन वारा आलं तरी ते खाली येणारच आहे, शेतच नाही म्हणजे सगळंच आहे. ऊन आला तर त्याने झेलायचं, पाऊस आला तर झेलायचं, वारा आला तर झेलायचं. त्या पद्धतीने विधवा महिलेचं आयुष्य असतं. समाज बोलत असतो कारण समाजाला हे नसतं, कारण नसतं बोलायला. विधवा म्हटलं की अरे माझा भाऊ आणि मी जरी सोबत चाललो तर ते लोक कॅरेक्टरवरती सवाल करणारे असतात. ह्या गोष्टींना मला सामोरं जावं लागलं खूपच ह्याने. आणि धार्मिक कार्यात म्हणायला गेलं तर नाही मॅम, बराबरीला कोणीच असं नाही सपोर्ट करत आहे किंवा चला आपण तिला पण सबमिट करूया किंवा आपण
सहमत करून घेऊया असं नाहीये समाजाचं अजून सुद्धा विधवा महिलेच्या दुजाभाव बाबतीत. केला जातो. दुजाभाव 100% केला जातो. हम्म. मी त्याचं कधी वाईट नाही वाटून घेतलं. हम्म. म्हणजे खरं तर मी कपाळाची टिकली नाही कधी काढली हम्म. आणि गळ्यातले काळे मणी कधीच नाही काढले. हम्म. मला कोणी ठेव म्हणून सांगितलं नाही, मला कोणी कपाळाला टिकली लाव म्हणून सांगितलं नाही. समाज तरी मला हसत होता, अरे नवरा मेला तर तिच्या कपाळाला टिकली. हम्म. पण हे माझं संरक्षण होतं. म्हणजे मी सगळ्यांना सोडून सांगू शकत नव्हते की माझे मिस्टर नाहीयेत हम्म. आणि सगळ्यांनाच टिकली काढली तर सांगू शकत नव्हते की असं. त्यामुळे मी हे नाही कधी केलं की काळे मणी नाही काढले म्हणजे गळ्यातले. कपाळावर टिकली आहे, गळ्यात मंगळसूत्र आहे, तर तुम्ही सुरक्षित आहात असं. 100%. आणि जे ज्या लावत नाहीत हा, ते लगेच कळून कळून जातं की ही विधवा आहे आणि असं. मग त्या अजूनच बघण्याचा दृष्टिकोन तिच्याबद्दल हे लोकांचं होतं. तर मी तर विधवा महिलांना हेच सांगेन की कपाळची टिकली नाही काढायची आपल्या आणि आपल्या गळ्यातले काळे मणी नाही काढायचे. त्यात तुमचा काय दोष आहे की तुमचे मिस्टर नाहीये. आणि तुमचं काम तर असं होतं की रोज बाहेर पडल्याशिवाय काय हेच नव्हतं. हो, माझं सगळं फील्ड वर्क होतं. सकाळी मला 7ला घर सोडलं की संध्याकाळी 6ला मला रिटर्न यायचंय. असा काही प्रसंग आहे त्या दिवशी खूपच वाईट वाटलं, रडला ढसा असं काय, किंवा समाजाचं असं एक रूप जे पचवतच नव्हतं, असं काय झालं? बऱ्याच बाबतीत समाजाचं म्हणजे कसं, ज्यावेळेस घरातून काही गोष्टी दुजाभाव होत होता, कॅरेक्टरवरती सवाल होत होते, त्यावेळेस वाईट वाटत होतं मॅम. पण मी स्वतःला खंबीर करत होते यातून, नाही हेही दिवस जाणार आहेत आणि पुढे दिवस येणार आहेत, त्या दिवसाची आपण वाट बघूया, ह्याच्यासाठी रडायचं नाहीये. मग धार्मिक कार्यात जर कोणी नाही बोलवलं म्हणजे असं रिलेटिव्ह मध्ये भाऊकीत वगैरे, तर मी कधीच असं नाही दाखवलं की मला बोलवलं नाही म्हणून मी रिॲक्ट केलं नाही किंवा नाही. पण माझा चांगुलपणा पण मी सोडला नाही. जरी मला त्यांनी नाही बोलवलं तर ताई या ना, अक्का या ना, तुम्ही बसा, असं ह्या पद्धतीनं मी करत गेले. माझा चांगुलपणा मी कधीच नाही सोडला. आता मुलं कितवीला आहेत? हो, माझी जी मुलगी आहे ती 12वी सायन्सला शिकते आता आणि मुलगा आहे तो इंजिनिअरिंगच्या डिप्लोमाच्या 3ऱ्या इयरला आहे, लास्ट इयरला आता. काय स्वप्न आहे पुढे? मुलाला डिग्री कंप्लीट करून इंजिनिअरिंगच करायचं आहे त्याला, तो करतोय. आणि मुलीला MBBS डॉक्टर बनण्याचं स्वप्न आहे, त्याच्याकडेच तिची वाटचाल आहे. कष्ट अजून चालू राहणार आहे? हो, माझं कष्ट चालू राहणार आहे. काय ज्या वेळेस असे कष्ट करत होता तुम्ही, म्हणला 50-50 60-60 मेंढ्यांचे वूल कटिंग करत होता, एवढा हात वगैरे दुखत असते? मॅम, हाताला फोड येत होते माझ्या, हात दुखतच नाहीये. तर हे कष्टाचं काम आहे. आज मी ड्रायव्हिंग करणं हे पुरुषांचं काम आहे, पण मी कंटिन्यू ड्रायव्हिंग केली, रिक्षा चालवली आणि हे जे काम आहे ते पूर्ण असं वाकून 3 मिनिटात एक मेंढी होते लोकर कटिंगला. आणि मशीन ही ते खूप जड असते आणि गरम होते ती मशीन, सगळं पूर्ण लाईटवरचं काम आहे ते. माझी कंबर दुखायची, असं वाटायचं की आता 20-30 मेंढ्या झाल्या तर स्टॉप करूया का. पण पुन्हा कुठेतरी वाटायचं की नाही, मला मुलाची फी भरायची, मला डोळ्यासमोर यायचं. कधी कधी तर एकदा तरी मुलाची परीक्षा होती मॅम, मला आठवतं, MSIT ची त्याची एक्झाम होती आणि त्याला फी भरायची होती आणि त्याची फी भरली तरच तो परीक्षेला बसणार होता. तर त्यावेळेस मी शिंगुर्णी या ठिकाणी कळप होता 80 मेंढ्यांचा, गोडशे यांचा कळप होता, 30-35 मेंढ्या झाल्या आणि मला असं चक्कर सारखं झालं की मी आता थांबू का. पण मी त्यांचं जर मेंढ्यांचं कळप कम्प्लीट नसता केलं तर माझं त्यांनी पेमेंट केलं नसतं आणि मुलाची फी नसती भरली. त्यामुळे मी तशा अवस्थेत सुद्धा पाणी प्यायले. माझा मुलगा मी सोबतच घेऊन गेली होती. म्हटलं माझं काम झालं की मी तुला पैसे देईन आणि तू फी भरून एक्झामला जाशील आणि मी तिथे. मग त्याच्यानंतर मी ते कम्प्लीट मॅम 3-3:30 पर्यंत सकाळी 7ला कामाला गेलेली, न जेवण करता. मी माझं 3 वाजता ते काम कम्प्लीट केलं, माझं पेमेंट घेतलं, मुलाला घेतलं पिलीवला, त्याला MSCTच्या एक्झामला सोडलं आणि मग मी घरी निघून आले. तर तुमच्यासाठी स्वतःसाठी काय स्वप्न बघितलं पुढे? आता मला वाटतं चांगलं सेटल झालंय इथं. हो मॅम, आता जे माझं जॉब, माझं जे जॉब आहे ते मी आता सायबर डायनामिक्सला एक्सटेन्शन ऑफिसर म्हणून काम करते. माझं कामाचं स्वरूप आहे की क्लीन मिल्क देणं, स्वच्छ दूध देणं, त्याच्यानंतर अँटीबायोटिक दूध नाही गेलं पाहिजे. जे आपण काय होतं अँटीबायोटिक अॅनिमलला उपचार करतो, ते उपचाराचं 7 दिवस विड्रॉल पिरियड असतो आणि तो दुधामध्ये येतो आणि तेच आपण खातो. मग त्या औषधांचं आपल्याला रजिस्टर होतं, जे आपण उपचार घेतो ते पण आपल्याला हे नाही. तर आमचं जे काम आमच्या कंपनीचं आहे ते आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करणं, क्लीन मिल्क देणं आणि अवेअरनेस वाढवणं. ह्याच पद्धतीने मला आणखी महिलांना सक्षम करायचंय. ज्या माझ्यासारख्या विधवा तर आहेतच, निराधार महिलांना तर करायचंच आहे, पण ज्या पुरुषांसहित आहेत, मुलांना शिक्षण असतं, मुली काही ग्रॅज्युएशन झालेल्या मुली लेडीज आहेत, घरात असतात, त्यांना जॉब करायचा, जॉब नाहीये, काम नाहीये,
तर तशा महिलांना मला जास्तीत जास्त रोजगार मिळवून द्यायचा आहे. त्याच पद्धतीने आता माझ्याकडे HUL हिंदुस्थान युनिलिव्हर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये 35 महिला माझ्याकडे काम करतात आहे. 15-16 हजार पेमेंट भेटतं. त्या पेमेंटमध्ये त्या महिला खुश आहेत, कारण त्यांची आर्थिक स्थिती चांगली झाली तर त्या अचूकच म्हणजे घराची स्थिती बदलणार आहे, मुलं शिकवणार आहेत, मानसिकरित्या त्या व्यवस्थित राहणार आहेत, तर सगळीच परिस्थिती त्यांची सुधारणार आहे. तर महिलांना तुमच्या प्रगतीसोबत तुम्ही त्यांची सुद्धा हो प्रगती केली हो. इतर हो. महिलांची. आणि हे खरंच कौतुकास्पद आहे बरं का. तुमचं खूप अभिनंदन. खरं तर भारतासारख्या देशात जिथं आधी नवऱ्याचं जर छत्र हरपलं तर महिला सुद्धा सती जायच्या. त्या काळापासून आज आपण इथं आलोय जिथं सारिका ताई सारख्या ज्या ताई आहेत त्या अगदी खंबीरपणे खमक्या असं पर्सनॅलिटी तुमची म्हणायला हरकत नाही. 2 मुलांना उच्च शिक्षित करताय, त्याचबरोबर स्वतःच्या पायावरती आज उभ्या आहात आणि समाजातील ज्या काही महिला आहेत त्यांच्यासाठी एक आदर्शच म्हणावा लागेल. तर तुमच्या पुढील प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अशाच स्टोरीज पाहण्यासाठी पाहत राहा AB मराठी न्यूज.